वेलकम ऑल. आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. हा या चॅनलवरील पहिलाच व्हिडिओ आहे आणि यामध्ये मी ऑप्शन चेनचा डेटा यूज करून एक टूल बनवलेला आहे. त्या टूलबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. तर बिल्टअप म्हणजे नेमकं काय, अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. तर बिल्टअप म्हणजे काय किंवा बिल्टअप आपण आयडेंटिफाय कसा करू शकतो, तर 3 गोष्टीवरून बिल्टअप आयडेंटिफाय करता येतो: ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि प्राईस ॲक्शन. प्राईस ॲक्शन म्हणजे कॉल किंवा पुट यामध्ये प्राईस मुवमेंट जी होते, एकतर प्राईस वर चढत जाते किंवा खाली येते, त्याला आपण प्राईस ॲक्शन म्हणूया. तर बिल्टअप नेमकं काय करतं, तर ट्रेडर्सना अंडरस्टँड करण्यात मदत करतं की नवीन पोझिशन बनत आहे की ज्या आधीच पोझिशन बनलेल्या आहेत जुन्या, त्या एक्झिट होत आहेत. म्हणजे यावरून आपल्याला सेंटिमेंट माहीत पडतं की मार्केट आज बुलिश राहू शकतं की बेरिश राहू शकतं. यामध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत, तर ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि प्राईस ॲक्शन. मी सांगितल्याप्रमाणे ओपन इंटरेस्ट म्हणजे नेमकं काय, मार्केटमध्ये ओपन असलेले कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे आत्तापर्यंत ज्या पोझिशनमधून ट्रेडर्सनी एक्झिट केलेलं नाही आहे असे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ओपन इंटरेस्ट. तर चेंज इन वाय म्हणजे नेमकं काय, मार्केटमध्ये होणारी फ्रेश एंट्री किंवा एक्झिट, याला आपण चेंज इन वाय म्हणू. प्राईस ॲक्शन म्हणजे कॉल किंवा पुट या ऑप्शन्समध्ये होणारी प्राईस मुवमेंट, याला आपण प्राईस ॲक्शन म्हणूया. या तीनही गोष्टींचा वापर करून मी हे टूल बनवलेलं आहे. बिल्टअप किती प्रकारचे आहेत, बिल्टअप 4 प्रकारचे राहतात: शॉर्ट बिल्टअप, शॉर्ट कव्हरिंग, लॉंग बिल्टअप आणि लॉंग अनवाइंडिंग. शॉर्ट बिल्टअप केव्हा बनतो, ज्यावेळी ओपन इंटरेस्ट हा वाढतो, चेंज इन ओपन इंटरेस्टसुद्धा वाढतो, पण ऑप्शनची प्राईस जी आहे ती कमी कमी होत जाते, तेव्हा शॉर्ट बिल्टअप मार्केटमध्ये बनत असतो. सेकंड आहे शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंग म्हणजे शॉर्ट केलेल्या पोझिशनमधून एक्झिट करणे, म्हणजे सेलिंगमधून एक्झिट करणे. कॉल सेलिंग, पुट सेलिंग यामधून एक्झिट करणे म्हणजे शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंग बिल्टअप मार्केटमध्ये कधी तयार होतो, तर जेव्हा ओपन इंटरेस्ट हा फॉल होतो, कमी कमी होतो, चेंज इन ओपन इंटरेस्टसुद्धा कमी कमी होतो, पण प्राईस ॲक्शन ही वाढते, म्हणजे कॉलची किंवा पुटची प्राईस वाढते, त्यावेळी शॉर्ट कव्हरिंग हा बिल्टअप तयार होतो मार्केटमध्ये. लॉंग बिल्टअप हा कधी तयार होतो, ज्यावेळी ओपन इंटरेस्ट हा वाढत असतो, चेंज इन ओपन इंटरेस्टसुद्धा वाढत असतो आणि ऑप्शनची प्राईससुद्धा वाढते, त्यावेळी मार्केटमध्ये लॉंग बिल्टअप तयार होतो. लॉंग अनवाइंडिंग म्हणजे लॉंग असलेल्या पोझिशन, बाय केलेल्या पोझिशनमधून एक्झिट करणे. हा सेंटिमेंट कधी तयार होतो किंवा लॉंग अनवाइंडिंग बिल्टअप कधी तयार होतो, ज्यावेळी ओपन इंटरेस्ट हा कमी होतो, चेंज इन ओपन इंटरेस्टसुद्धा कमी होतो आणि प्राईस ॲक्शन म्हणजेच ऑप्शनची प्राईससुद्धा कमी होते, त्यावेळी लॉंग अनवाइंडिंग हा बिल्टअप मार्केटमध्ये तयार होतो. या 3 गोष्टींचा वापर करून मी हे टूल तयार केलेलं आहे, NSE इंडेक्स ऑप्शन चेन ॲनालायझर. सॉफ्टवेअरवर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन ID आणि पासवर्ड मागेल. आपला लॉग इन ID आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या प्रकारची स्क्रीन दिसेल. यामध्ये सध्या निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोनच इंडेक्स मी ॲड केलेले आहेत, पण फ्युचरमध्ये फिन निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी मी यामध्ये ॲड करणार आहे. तर सर्वप्रथम टॉपला इथे आपल्याला इंडेक्स दिसेल. इंडेक्स आपण कोणताही सिलेक्ट करू शकतो ज्यामध्ये आपण ट्रेड करतो. त्यानंतर बाजूला याची स्पॉट प्राईस, आजचा चेंज, त्याच्यानंतर सर्व एक्सपायरी इथे अवेलेबल आहेत. आपल्याला जी वाटेल ती आपण इथे एक्सपायरी सिलेक्ट करू शकतो. एक्सपायरी सिलेक्ट केल्यानंतर 5 सेकंदामध्ये हा सर्व डेटा इथे अपडेट झालेला आपण पाहू शकतो. त्यानंतर या बाजूला PCR. हा PCR फक्त आपल्याला दिसत असलेल्या ज्या स्ट्राईक प्राईस आहेत याचाच PCR नाही, तर ओव्हरऑल जो ऑप्शन डेटा अवेलेबल आहे, ऑप्शन चेनचा डेटा जो अवेलेबल आहे
त्याचा हा PCR आहे. चेंज इन ओपन इंटरेस्टचा PCR हा पण तसाच. हा फक्त उपलब्ध असलेल्या स्ट्राईकचा PCR नाही, तर ओव्हरऑल असलेल्या ऑप्शन चेनचा डेटा जो आहे त्याचा चेंज इन ओपन इंटरेस्टचा PCR आहे. त्याचप्रमाणे इथे वॉल्यूमचा PCR दिलेला आहे, जो ऑप्शन चेनचा ऑल ओव्हर डेटा आहे त्याचा हा PCR आहे, वॉल्यूम PCR. त्यानंतर इथे टाईम दिलेला आहे आणि त्यानंतर एक्सपायरी डेट या सॉफ्टवेअरची. मंथली बेसिसवर किंवा लाईफ टाईम बेसिसवर आपल्याला हे सॉफ्टवेअर अवेलेबल होणार आहे. तर ही सॉफ्टवेअरची इथं आपल्याला डेट दिसणार आहे. त्यानंतर डार्क मोड किंवा लाईट मोड, आपल्याला ज्या मोडमध्ये हे सॉफ्टवेअर वापरायचं आहे त्या मोडमध्ये आपण हे सॉफ्टवेअर इथे वापरू शकता. डार्कवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डार्क मोड येणार आहे आणि लाईटवर क्लिक केल्यानंतर इथे हा लाईट मोडमध्ये आपल्याला हे सॉफ्टवेअर उपलब्ध होणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन चेन दिसत आहे. ATM पासून 11 स्ट्राईक वर आणि 11 स्ट्राईक खाली अशी ही ऑप्शन चेन तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये स्ट्राईकपासून पहिला कॉलम हा LTPचा आहे, कॉल आणि पुटच्या प्राईस, त्यानंतर टुडे चेंज, त्यानंतर ओपन इंटरेस्ट, त्यानंतर चेंज इन ओपन इंटरेस्ट, त्यानंतर वॉल्यूम आणि त्यानंतर बिल्टअप. कॉल साईड आणि पुट साईडला कोणता बिल्टअप तयार होत आहे हे आपल्याला यामधून दिसून येईल. तर सध्याची परिस्थिती पाहता मार्केटमध्ये टोटल बेरिश सेंटिमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे, किंवा या कलरवरूनही आपल्याला समजून येईल की पुट साईडला हेवी बाईंग होत आहे आणि कॉल साईडला हेवी रायटिंग होत आहे. म्हणजेच मार्केटचं सेंटिमेंट हे बेरिश असणार आहे. आणि इथे आपल्याला खालच्या बाजूला टोटल, ना की या 11, 22, 23 स्ट्राईकचाच हा डेटा नसून ओव्हरऑल ऑप्शन चेनचा हा डेटा आपल्याला इथे दिसत आहे. तर करंट एक्सपायरी मी इथे सिलेक्ट केलेली आहे आणि करंट एक्सपायरीमध्ये मला दिसत आहे की कॉल साईडनी हेवी रायटिंग सुरू आहे आणि पुट साईडनीसुद्धा रायटिंग सुरू आहे 24,650च्या स्ट्राईकपर्यंत. त्यानंतर 24,700च्या स्ट्राईकवर बाईंग सुरू आहे आणि 24,750च्या स्ट्राईकवर पुट साईडनी कव्हरिंग सुरू आहे. कव्हरिंग कशाला म्हणायचं, तर शॉर्ट केलेली पोझिशन एक्झिट करणे याला कव्हरिंग म्हणायचं. बिल्टअप संबंधी यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आपल्याला मिळून जातील, आपण ते सुद्धा पाहू शकता, ज्यावरून आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की बिल्टअप म्हणजे नेमकं काय. तर अशा पद्धतीचं मी हे सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. आपण चार्टच्या मदतीने समजून घेऊया की आजचा सेंटिमेंट नेमका आपल्याला काय सांगत आहे. तर इथे निफ्टीचा चार्ट मी लावलेला आहे आणि खालच्या बाजूला बँक निफ्टीचा फ्युचर्सचा आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट दिसत आहे. तर मार्केटमध्ये कॉल साईडला हेवी रायटिंग सुरू आहे आणि पुट साईडलासुद्धा हेवी रायटिंग सुरू आहे. पण 24,700, 24,750पासून पुट बाईंग ही सुरू झालेली आहे. त्यामुळे मार्केटचं सेंटिमेंट ओव्हरऑल हे निगेटिव्ह राहू शकते, असा यावरून आपल्याला अंदाज बांधता येत आहे. याचप्रमाणे आपण बँक निफ्टीसुद्धा पाहूया. बँक निफ्टीमध्ये कॉल साईडला रायटिंग सुरू आहे आणि पुट साईडलासुद्धा करंट एक्सपायरीमध्ये रायटिंग सुरू आहे. आज बँक निफ्टी आणि निफ्टी या दोन्ही इंडेक्सचा एक्सपायरी डे आहे, त्याच्यामुळं दोन्ही साईडला हेवी रायटिंग सुरू आहे.
तर ज्या कुणाला हे सॉफ्टवेअर पाहिजे आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती भरून हे सॉफ्टवेअर आपण घेऊ शकता. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. धन्यवाद.